महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 2 दिवसात पक्षाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी स्पष्टच केलंय। मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसतोय। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 2 दिवसात पक्षाला राजीनामा देणार असल्याचं देखील त्या म्हणतात। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, हेमलता पाटील यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय? लागवी खरं बघितलं गेलं तर महापालिका निवडणुकीच्या अगोदरच काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील या काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहे आणि लवकरच त्या दुसऱ्या पक्षात जाणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात ते पक्षाच्या पदाचा जो आहे तो राजीनामा देणार आहे आणि त्यानंतर कुठल्या पक्षात जायचं याबाबत निर्णय घेणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीमध्ये खरं तर नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून हेमलता पाटील या काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होता। मात्र ही जागा ठाकरे गटाने घोषित केली आणि त्यावेळी देखील हेमलता पाटील या नाराज झालेल्या होत्या। काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांवर त्यांनी टीका देखील केलेली होती आणि काँग्रेस पक्षासंदर्भात त्यांनी अनेक वक्तव्य देखील केली होती। मात्र पक्षाच्या नेत्यांकडून त्यावेळेस त्यांची मनधरणी करण्यात आली होती। मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने निकाल लागल्यानंतर आता काँग्रेस पक्षाची होत असलेली वाताहत बघता खरं तर पूर्वीपासूनच काँग्रेसमध्ये असलेल्या हेमलता पाटील यांनी आता पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच कुठल्या पक्षात जायचं या त्या अधिकृत घोषणा ज्या आहे त्या करणार आहे। लागवे अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। पक्ष नेतृत्वाचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे असं हेमलता पाटील म्हणतायत। नाशिकमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। एकमेकांच्या कापाकापीतच पक्षाचे नेते व्यस्त आहेत असाही आरोप हेमलता पाटील यांनी केला आहे। त्यामुळे नाशिकमध्ये ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः हेमलता पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। जे ऐकतो आहोत ते खरं आहे का? हो, मी विधानसभेच्या निवडणुकीनंतर पक्षावरती नाराज आहे आणि त्यामध्ये मला उमेदवारी मिळाली नाही हा विषयापेक्षा माझी फसगत झाली। पक्षाने शेवटपर्यंत मला अंधारात ठेवलं ही माझी म्हणजे मला खूप सल आहे मनाला। आणि जेव्हा पक्षाकडे उमेदवार नसतो तेव्हा तुम्ही तिकिटाची गळ घालता आणि जेव्हा तुम्हाला निवडून येण्याची शक्यता असते तेव्हा ती जागा सोडून देता। आणि इतके वर्ष पक्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे मी 30-32 वर्ष म्हणजे लहानपणापासूनच गाय वासरूपासून मी या पक्षामध्ये काम करते, पक्ष जवळून बघितलाय आणि ज्या पद्धतीने तुम्हाला विश्वासात न घेता काही गोष्टी घडल्या जातात त्यामुळं मनामध्ये खूप दुःख आहे आणि म्हणून मी विधानसभेच्या निवडणुकीपासून हा विचार करते की मला या पक्षामध्ये आता राहायचं नाहीये आणि त्या दृष्टीने मी आता तो पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। हेमलता ताई, तुम्ही म्हणताय की पक्ष नेतृत्वाचं पक्षाकडे लक्ष नाहीये, अनेक वरिष्ठ नेते कापाकापीतच एकमेकांचे पाय ओढण्यात आपण म्हणूया व्यस्त आहेत, त्यामुळे पक्षाकडे दुर्लक्ष होत आहे। पण एकीकडे असं म्हटलं जात आहे की दिल्लीत काँग्रेसची आज बैठक सुद्धा होणार आहे, प्रदेशाध्यक्ष संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। नवीन बदलाचं वारं वाहत असताना अजूनही तुम्ही आपल्या मतावर ठाम आहात? नवीन बदलाचं वारं म्हणजे कसं असतं की परत ते गट तट असं राजकारण असलं नाही पाहिजे आणि संघटनेकडे पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे। कसं होतं की मग जे प्रदेशाध्यक्ष होतील त्यांच्या आजूबाजूचं जे सगळी चौकडी असते
मग ती रूल करायला लागते. आणि ह्याच्यामध्ये जो आमच्यासारखा कार्यकर्ता असतो, कारण आम्हाला काही आम्ही आमच्या घरामध्ये कोणी आमदार खासदार किंवा अशा पद्धतीने नाहीये. आम्ही शून्यातून काम करत करत पक्षाचं प्रामाणिकपणे या स्तरावर आलोय. मग आम्ही परत दुर्लक्षित राहतो आणि मग कोणीतरी कोणाचा तरी मुलगा, कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी सून आणि ज्यांचं पक्ष नेतृत्वामध्ये म्हणजे वजन आहे, असेच लोक परत त्या पद्धतीने पक्ष रूल करतात. आणि शेवटी माझ्यासारखी कार्यकर्ती की जी 1995 पासून महानगरपालिकेमध्ये आता 6वी टर्म आहे आणि स्वकर्तृत्वाने मी हे सगळं काम करत असते, अशा वेळेला माझी अपेक्षा असते की बाबा पक्षाने आपल्याला विधानसभेची उमेदवारी द्यावी की आपल्याकडे विचार व्हावा. आणि त्यावेळेला जेव्हा विचार होत नाही आणि तुमच्यावरती तुम्हाला कोणी गॉडफादर नाही म्हणून तुम्हाला जेव्हा डावललं जातं, तेव्हा मग काही फ्युचर आहे असं वाटत नाही. अगदी. हेमलताताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.